पुढची बातमी बघूयात। नागपूर ते मुंबई विना अडथळा प्रवास आजपासून करणं शक्य होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित अशा इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण केलं जाईल आणि त्यामुळे आता हा शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। आजपासूनच हा महामार्ग खुला झाल्याच्या नंतर नागपूर इथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवरती 8 तासांमध्ये पोहोचणं शक्य होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज 12:50 इगतपुरीमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होतील आणि उद्घाटन पार पडेल। तिघे सुद्धा उद्घाटनाच्या नंतर इगतपुरीच्या सर्वाधिक लांबीच्या बोगद्याची पाहणी सुद्धा करणार आहेत। 701 किलोमीटरच्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गामुळे वेळेमध्ये बचत होणार आहे आणि या महामार्गावरती 17 मोठे पूल सुद्धा आहेत। सर्वाधिक लांबीचा पूल 2.28 किलोमीटर इतका आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। 701 किलोमीटरचा एकूण समृद्धी महामार्ग आहे, त्यापैकी 625 किलोमीटर रस्ता हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे आणि आता उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग आजपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। इगतपुरी ते आमणे म्हणजेच नाशिक जिल्हा ते ठाणे जिल्हा यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे। या बाजूचं म्हणजे पॅकेज नंबर 14 पासून पुढचं पॅकेज जे होतं त्या पॅकेजमध्ये बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत आव्हानात्मक अशी परिस्थिती होती। आपण बघतो असे मोठमोठे पूल या शेवटच्या टप्प्यामध्ये उभारण्यात आलेले आहे। ह्या एकूण पुलाची जे आपण लांबीचा विचार केला तर एका बाजूला साधारणतः 10 किलोमीटर ते 11 किलोमीटर पर्यंत लांबी, म्हणजे दोन्ही मार्गिकेचा जर विचार केला तर साधारणतः 21 किलोमीटर, 76 किलोमीटर मधले 21 किलोमीटरचा मार्ग हा अशा स्वरूपाच्या पुलांनीच व्यापलेला आहे। जेव्हापासून हा पूल सुरू होतो, आपण आता जो पूल बघत आहोत हा साधारणतः 1 ते 1.25 किलोमीटर लांबीचा पूल आहे आणि याच्या पुढच्याच बाजूला राज्यातील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा देखील आहे। त्यामुळे समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे आणि हा टप्पा जेवढा आव्हानात्मक आहे तेवढा डोळ्यांना सुखद दिलासा देणारा देखील आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी समृद्धी महामार्ग।